मी सारिका. S9 बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यातील एसटी स्थानकाला समस्यांचा विळखा. तिकीट दरवाढीनंतर नागरिक व प्रवासी सुविधेपासून वंचित. मुलुंडमध्ये निनावी सूचना मिळवण्याकरता लावलेल्या पोलिसांच्या तक्रारपेटीची दुरावस्था. पोलिसही हतबल. तर डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत SX4 डान्स बारवर मुंबई पोलिसांचा छापा. 35 बार बाला व 25 ग्राहकांवर कारवाई. ठाण्यातील एसटी स्थानक बनले आहे समस्यांचे केंद्र. कर्मचारी व प्रवाशांनी व्यक्त केली खंत. शहराच्या विकासाबरोबर दळणवळणाची साधनेही वाढत आहेत. लांबच्या पल्ल्यासाठी कमी खर्चिक व वेळेत पोहोचण्याकरिता रेल्वे, एसटी इत्यादी साधनांचा वापर केला जातो. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर एसटी स्टँड आहे. या एसटी स्टँडवरून बोरिवली, वसई, वाडा, मोखाडा, मीरा रोड, पनवेल इत्यादी विविध ठिकाणी एसटी बसेस जातात. दररोज लाखोंच्या घरात प्रवासी इथून ये-जा करतात. मात्र या एसटी स्टँडवरील बस थांब्याला छप्पर नसल्याने प्रवाशांना उन्हातान्हात बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी बस स्टँडवरील छप्पर कोसळले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन येथे थांबावे लागत असून त्यांनी या सर्व असुविधांविषयी असमाधानकारकता व्यक्त केली. ह्याच्यापेक्षा अजून जास्त खराब ते सगळं सुधारायला पाहिजे. आणि मेन म्हणजे लाईनिंग इथे आपल्या मनमर्जीप्रमाणे बस लाईन म्हणजे उभी असेल तरी बसू देणार नाही, तिकीट काढण्याशिवाय आत जायचं नाही, हे सगळं त्यांचे आपापले. आणि पावसाळ्यात अजून खूप त्रास होतो. हे तर आता आहे. आणि इथे म्हणजे असं बोलायला पाहिजे पण जे लाईनीत उभे राहतात ते सुद्धा तेच करतात, ते ठुकतात, बघत नाही, काही नाही. खूप असुविधा आहे. तसेच बस थांब्यावरील लाईट, पंखे बंद असल्याने बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना गरमीलाही सामोरे जावे लागत आहे. क्योंकि इतना गर्मी में भी पैसेंजर खड़ा रहे तो परेशान हो जाते हैं. हाँ, वो गर्मी में परेशानी होएगा ना, लाइट बंद होएगा तो गर्मी में पैसेंजर परेशान होएगा. अभी गर्मी है इसके लिए बहुत परेशान है. ठंडी रहेगा तो ठीक है, गर्मी में कैसे खड़ा रहेगा 1.5 घंटा तक, कुछ भी नहीं करते. स्टँड परिसरात खड्ड्यांची निर्मिती, इमारतीचा जीर्ण भाग, तुटलेल्या खिडक्या यासारख्या विविध समस्या एसटी स्थानकात निर्माण झाल्या आहेत. या स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा पडला असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर येथील पाणपोईही बंद अवस्थेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने तिकीट दरात वाढ केली, मात्र प्रवाशांना त्या मोबदल्यात आवश्यक त्या सुविधा येथे पुरविल्या जात नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मुलुंड भांडूप परिसरात साखळी चोरीचे प्रमाण वाढले. एका तासात तब्बल 27 तोळे सोन्याची लूट. मुलुंड भांडूप परिसरात सध्या दुचाकीस्वार साखळी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. वेगवान दुचाकीवरून येणारी दुचाकीस्वार दुक्कल डोक्यामध्ये हेल्मेट घालून चोरी करते. त्यामुळे पोलिसांना आणि नागरिकांनाही त्याची ओळख पटवणे कठीण जाते. निर्जन रस्त्यांबरोबर भर रस्त्यातही अशा घटना घडत असल्याने मुलुंड भांडूपकर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलुंडमध्ये एकाच तासात तब्बल 27 तोळे सोन्याची लूट या दुचाकीस्वारांनी केली आहे. तरीही पोलीस प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये. गजबजलेले रस्ते आणि चौकाचौकातून साखळी चोरांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यावरच पोलीस समाधान मानत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी आपली गस्त वाढवण्यापेक्षा केवळ बॅनरबाजीवरच भर दिला आहे. या प्रश्नी भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड क्रमांक 100 चे अध्यक्ष संजीव शिरोडकर यांनी यांच्यातर्फे सुरक्षेच्या संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाय आणि सूचना S9 शी बोलताना मांडल्या. मी सर्व मुलुंडकरांना भाजपतर्फे हे सांगू इच्छितो की चेन स्नॅचिंग महत्वाचं महिलांना, लहान मुलांना, सिनियर सिटीजन्स याचा खूप धोका आहे. फास्ट बाईक्सवर येतात मुलं, दोन्ही रायडर आणि पायलन हे हेल्मेट घालून असतात, त्यामुळे त्यांना आयडेंटिफाय करणं डिफिकल्ट जातं. त्यांच्यापासून सावध राहा. अलूफ ठिकाणी जाऊ नका, शांततेच्या माहोलमध्ये जाऊ नका. तिथे जात असाल तर सोबतीला कोण ना कोण बरोबर ठेवा. खास करून लग्न समारंभ हॉल जिथे जिथे आहेत तिथे तिथे सगळ्या महिलांनी सावध राहावे. पोलिसांनाही आम्ही सांगितलेलं आहे की जिथे जिथे लग्न समारंभ हॉल आहेत, संभाजी मैदान, मुलुंड जिमखाना, त्याच्यानंतर ईस्टमध्ये अजून 2-3 हॉल्स आहेत, पुरंदरे हायस्कूल आहे जिथे लहान मुलं कधी कधी देवाचं वगैरे गळ्यात घालतात, त्यावेळेला चांदीचे चेन वगैरे घालतात, सोन्याचे चेन घालतात, पालक हौसेने त्यांना घालतात. पण या गोष्टी त्यांच्या जीवाला धोकादायक होऊ शकतात. हे पालकांनी जरा ध्यानात घेतलं पाहिजे. महिलांनी सावध राहिलं पाहिजे. सतत गप्पा गोष्टी करताना आपल्या पाठीमागून कोणतरी व्यक्ती आपल्यावर नजर ठेवू नये, पाळत ठेवू नये, याचा भान ठेवावा. आणि
तो आपल्याला धोकादायक ठरू शकतो. चेन गेली हरकत नाही, पण प्राण गेले तर प्रॉब्लेमॅटिक होईल. तर प्राण वाचवण्यासाठी सावध राहा. जर तुम्ही चेन घालताय, महिलांसाठी मी म्हणतोय, चेन घालत असाल, मंगळसूत्र घालत असाल तर पदर असा घ्यावा जेणेकरून ते प्रोटेक्टेड राहील आणि 10 लोकांना नजरेत येणार नाही. या पद्धतीने त्यांनी रस्त्यावर चालावे. खास करून गव्हाणपाडा पासून जो पट्टा फायर ब्रिगेड पासून जातो ते थेट हायवे पर्यंत हा पट्टा अतिशय अलूफ आहे. त्या तिकडे पोलीस बंदोबस्त पण नाही. म्हणून मुलुंड पोलीस स्टेशन यांनाही माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की कृपया करून चांगला बंदोबस्त लावावा आणि लोकांच्या सुरक्षिततेची त्यांनी काळजी घ्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. निनावी सूचना मिळवण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या तक्रार पेट्यांची झाली दुरावस्था. दुरावस्थेबद्दल पोलीसही हतबल. आसपासच्या परिसरात घडणारे गुन्हे, दहशतवादी कारवाया, समाजविघातक घटना, अवैध व्यापार यांच्याबाबत सर्वसामान्यांना माहिती असूनही सर्वसामान्य समोर येण्यासाठी घाबरतात. याच गोष्टीला लक्षात घेऊन नागरिकांनी निनावी खबरी देण्यासाठी पुढे यावे, यासाठी गेल्या वर्षी गृहमंत्री R.R. पाटील आणि पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते तक्रारपेटी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी अथवा सूचना द्याव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. परंतु अवघ्या वर्षभरानंतरच या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजावरा उडाला आहे. गजबजलेले रस्ते, चौक, मंदिरे, मॉल, विविध शाळा, कॉलेज येथे या पेट्या लावण्यात आल्या. मात्र आज वर्षभरानंतर यापैकी अनेक पेट्या जागेवर नाहीत अथवा त्यांची दुरावस्था झालेली आढळते. मुंबई शहरात राबविलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेनंतर ही निनावी तक्रारपेटी योजना सर्वच प्रमुख शहरात राबविण्याचा प्रशासनाचा मानस साफ चुकीचा ठरलेला दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. ठाणे डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील SX4 डान्स बारवर पोलीस समाजसेवा शाखेचा छापा. 35 बार बाला व 25 ग्राहकांवर कारवाई.
शासनाने बारबालांवर बंदी आणण्याकरता अनेक वेळा कायद्याची अंमलबजावणी केली, मात्र योग्य ती कारवाई होत नसल्याने हे कायदे बासनात गुंडाळले जात असल्याचे अनेक वेळा दिसून येते. काही दिवसांपूर्वी पनवेल येथील बारवर कारवाई करण्यात आली होती. अशीच एक घटना ठाण्यातील डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असून पोलीस मात्र याबाबत दक्ष नसल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मुंब्रा विभागातील SX4 या बारवर काल सायंकाळी 7:30 वाजता छापा टाकण्यात आला. मुंबई पोलीस समाजसेवा शाखेचे ACP फिरोज पटेल यांच्या पथकाने येथे धाड टाकून 35 बारवाला व 25 ग्राहकांवर कारवाई केली आहे. NGOचे जेम्स वर्गीस यांच्या सतर्कतेमुळे मुंबई पोलिसांना ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान येथील बार चालकांनी 17 अल्पवयीन मुलींना छुप्या जागेत बंदिस्त केल्याचा प्रकारही समोर आला आहे. या बंदिस्त जागेत हवा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने या मुलींच्या आरोग्यातही बिघाड झाल्याची माहिती जेम्स वर्गीस यांनी दिली. We got inside, this bar, and we heard, girls' voices. And suddenly we locked. They were locked inside a room where they are not able to see, and they were locked inside such a way that they were not able to breathe even. Okay, and as soon as we locked this, opened this lock, and suddenly we found there's almost 16 to 17 girls were detained inside. They were kept inside, and as soon as we opened these doors, all these girls literally started fainting. They just fell down, and then we had to give them water and then made them to drink. Okay, this is what I have saw just now, and after rescuing 33 girls, I think these girls have been put inside this place. See, this is by the management. I don't blame the police for it, because because when I think it's just because they came to know about a raid or anything, because they have detained these girls. Now you show all the police men who come here with you. Yeah. These girls. Yeah, we have already showed them. Showed the local police also that what the exact scene was. They have seen it. Okay, and so I feel this is one of the saddest moment I have seen in my life, because I have been doing this work for a long time, and I have rescued so many girls. But this is something that I feel is like so sad from my bottom of my heart. I say it's like very sad about it, because seeing the girls, I could not even control myself. Crying. That's all is left. अल्पवयीन मुली तसेच डान्स बारमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक प्रकार हे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येथील स्थानिकांनी डायगर पोलिसांकडे करूनही ते कारवाई करीत नसल्याचे नागरिकांनी म्हटले. हमको थोड़े दिन पहले हमको इन्फॉर्मेशन मिला था कि ऐसे इधर प्रोस्टिट्यूशन चलता है, और इधर डांस बार में प्रोस्टिट्यूशन चल रहा है. ऐसे इन्फॉर्मेशन मतलब हमारा कॉन्फिडेंशियल इन्वेस्टिगेशन से हमको पता चला. तो ऐसे हमको इन्फॉर्मेशन मिला और हमने उसके ऊपर कार्रवाई कर ली. अगर पुलिस ये काम करते थे तो फिर संस्था को काम नहीं करना चाहिए. फिर भी पुलिस वो लोग अगर नहीं कर रहे हैं तो फिर हम लोग इस काम पे लगे. वो आंसर वो ही देंगे क्यों नहीं कर रहे. तर डायगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांना आमच्या प्रतिनिधीने विचारपूस केली असता त्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला. शिळपाटा येथे राजरोसपणे अनैतिक प्रकार सुरू असून ते अशा प्रकारच्या धंद्यांचे माहेरघर बनले आहे. तर ठाणे पोलिसांच्या हद्दीत असून त्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने मुंबई पोलिसांना ही कारवाई करावी लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा.
आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कळवा नाक्याजवळील बेलापूर रोडवरील असमांतरपणा ठरत आहे जीवघेणा. कळवा नाका येथील सर्कल विस्तीर्ण असून ठाणे, बेलापूर, मुंब्रा असे रस्त्याचे विभाजन या ठिकाणी होते. त्याचबरोबर सकाळी व सायंकाळी कंपनीच्या वाहनांचा पिकअप ड्रॉप, रिक्षा स्टँड, बस स्टँड तसेच लक्झरी बसेसचा थांबा या ठिकाणी आहे. कळवा नाका येथून बेलापूर रोडवरील रस्त्यांच्या असमांतर रचनेमुळे रस्त्याच्या मध्यभागी खड्डामय असा भाग निर्माण झाला आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या असमांतरपणामुळे येथे वाहतूक कोंडी व अपघातासारख्या घटना घडत आहेत. या भागामुळे येथे येणाऱ्या 4 चाकी वाहनांचा स्पीड कमी होऊन सतत या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच मोटरसायकलचे वेगावर नियंत्रण न झाल्याने येथे वारंवार अपघातही घडत असतात. विटावा सबवेच्या समस्येतून नागरिकांची सुटका झाल्यानंतर आता रस्त्याचा असमांतरपणा हा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. विशेष म्हणजे या विभागात नेते मंडळींची कार्यालये असून अनेक दिग्गज नेतेही येथून वाहनांची ये-जा करतात. मात्र या रस्त्याच्या रचनेबाबत कुणीही लक्ष घालत नसल्याचे दिसून येते. या समस्येबाबत काही जागरूक नागरिकांना सत्यजित शहा हाताशी घेऊन स्वाक्षरी मोहीम राबवित आहेत. शासनाने लवकरच या संदर्भात उपाययोजना करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मी रोज या रस्त्याने जातो, ठाण्याहून ऐरोलीला जातो. पूर्वी विटाव्याचा प्रॉब्लेम होता, 10 वर्ष विटाव्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता हे नवीन प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. इथे या रस्त्यामध्ये तुम्ही बघताय बरेचसे खड्डे आहेत. त्या खड्ड्यांमुळे तिथे सुद्धा खड्डा आहे, इथे सुद्धा मोठा खड्डा आहे. नेमकं सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळेला भरपूर ट्रॅफिक जॅम होतं. दुसरा प्रश्न, पावसाळ्यात तर भयंकर प्रॉब्लेम होता. तिसरा, तुम्हीच विचार करा, 2-3 महिन्यापूर्वीच विटाव्याला एक 2 व्हीलरवाला पोलीस एक्सपायर झाला अशाच खड्ड्यांमुळे. आपलं सरकार फक्त कोणी एक्सपायर झाल्यावरच जागा होतं, हे फार चुकीचं आहे. हे आत्ताच जर त्यांनी केलं तर पुढच्या पावसाळ्यात प्रॉब्लेम येणार नाही. बाकीचे तर इश्यू खूपच आहेत. इथे पेडेस्ट्रियन म्हणे पादचाऱ्यांसाठी FOB नाही आहे, फूट ओव्हर ब्रिज. इथे सगळे पादचारी मध्येच क्रॉस करत असतात. त्या सगळं मिळून ट्रॅफिक खूपच स्लो होतं आणि याचा परिणाम होतो मागे कळवा नाक्यावर. कळवा जो ब्रिज आहे, कळवा ब्रिजपासून ट्रॅफिक मागे ठाणा अगदी जेलपर्यंत जातं. जेलहून खूप मागे शनी मंदिरापर्यंत हे ट्रॅफिक जातं. माझी विनंती आहे सरकारला, TMCला, की हा सगळा इश्यू बघावा. आणि गंमत म्हणजे इथून सगळे राजकारणी, मोठे मोठे पुढारी इथूनच जातात, कोणाच्याही हे लक्षात येत नाही. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. हिवाळ्यातील गुलाबी थंडीची चाहूल लागताच ठाण्यात विविध भागातून स्वेटर्स दाखल. हिवाळ्याचे आगमन होताच सर्वत्र वातावरणात थंडपणा निर्माण होतो. अशा या गुलाबी थंडीची चाहूल लागताच सर्वत्र उबदार वस्त्रांचा पेहराव, खाण्यापिण्यात बदल केले जातात. स्वेटर, शॉल, जॅकेट इत्यादी पेहराव करून थंडीपासून संरक्षण केले जाते. ठाण्यात पानिपत, नेपाळ येथून विविध प्रकारचे रंगांचे स्वेटर विक्रीसाठी आणले आहेत. त्याचबरोबर गुजरात, नेपाळ, UP, तिरुपती येथील विविधता ठाणेकरांना पाहावयास मिळणार आहे. उलन स्वेटर, जॅकेट यासारखे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. तर लहान मुलांकरिता बुलबुल असा नवीन प्रकार येथे आहे. महिलांकरिता पॉकेटवाले स्वेटर्स, आकर्षक रंगातील डिझाईनच्या शॉल्सही येथे उपलब्ध आहेत. या स्वेटरच्या किमती 200 ते 700 पर्यंत अशा आहेत. नागरिकांनी या स्वेटरची खरेदी करण्यास येथे गर्दी केल्याचे दिसून आले. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यातील एसटी स्थानकाला समस्यांचा विळखा. तिकीट दरवाढीनंतर नागरिक व प्रवासी सुविधेपासून वंचित. मुलुंडमध्ये निनावी सूचना मिळवण्याकरता लावलेल्या पोलिसांच्या तक्रारपेटीची दुरावस्था. पोलीसही हतबल. तर डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत SX4 डान्स बारवर मुंबई पोलिसांचा छापा. 35 बार बाला व 25 ग्राहकांवर कारवाई. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.